प्रश्न पहिला, तुर्कस्थानच्या खलिफाची सत्ता खालसा होऊ नये म्हणून काँग्रेस आणि मुस्लिम लीगने कोणती चळवळ सुरू केली? ऑप्शन 1 असहकार चळवळ, ऑप्शन 2 चले जाव चळवळ, ऑप्शन 3 खिलाफत चळवळ, ऑप्शन 4 भारत छोडो चळवळ. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 खिलाफत चळवळ. प्रश्न दुसरा, विसोबा खेचर हे कोणत्या संतांचे आध्यात्मिक गुरु होते? ऑप्शन 1 संत रामदास, ऑप्शन 2 संत ज्ञानेश्वर, ऑप्शन 3 संत तुकाराम, ऑप्शन 4 संत नामदेव. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 संत नामदेव. पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधीजींचा चष्मा कोणत्या देशाने विकत घेतला? ऑप्शन 1 अमेरिका, ऑप्शन 2 रशिया, ऑप्शन 3 जर्मनी, ऑप्शन 4 सिंगापूर. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 अमेरिका. 1917 मध्ये साम्यवादी क्रांती कोणत्या देशात घडली? ऑप्शन 1 चीन, ऑप्शन 2 रशिया, ऑप्शन 3 ऑस्ट्रेलिया, ऑप्शन 4 जपान. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 रशिया. दाजीपूर राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन 1 गुजरात, ऑप्शन 2 मध्य प्रदेश, ऑप्शन 3 राजस्थान, ऑप्शन 4 महाराष्ट्र. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 महाराष्ट्र. शेवटचा चार्टर कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकाळात करण्यात आला होता? ऑप्शन 1 लॉर्ड डलहौसी, ऑप्शन 2 लॉर्ड रिपन, ऑप्शन 3 लॉर्ड कॅनिंग, ऑप्शन 4 लॉर्ड माउंटबॅटन. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 लॉर्ड डलहौसी. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या प्राण्याचे दूध पिल्याने मेंदू तीक्ष्ण होतो? ऑप्शन 1 बकरी, ऑप्शन 2 गाय, ऑप्शन 3 म्हैस, ऑप्शन 4 उंट. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 गाय. अंमलबजावणी संचालनालयाचे मुख्यालय कोठे आहे? ऑप्शन 1 मुंबई, ऑप्शन 2 हैदराबाद, ऑप्शन 3 दिल्ली, ऑप्शन 4 कोलकाता. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 दिल्ली. निळा गुलाब कोणत्या देशात आढळतो? ऑप्शन 1 अमेरिका, ऑप्शन 2 जपान, ऑप्शन 3 फिजी, ऑप्शन 4 थायलंड. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 जपान. भारतातील कोणत्या राज्यात आधार कार्ड बनवत नाहीत? ऑप्शन 1 हरियाणा, ऑप्शन 2 हिमाचल प्रदेश, ऑप्शन 3 जम्मू काश्मीर, ऑप्शन 4 पंजाब. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 जम्मू काश्मीर. चुना खाल्ल्याने कोणता रोग बरा होतो? ऑप्शन 1 कावीळ, ऑप्शन 2 दमा, ऑप्शन 3 क्षयरोग, ऑप्शन 4 हिवता. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 कावीळ. कोणत्या फळाचा रस पिल्याने मुतखडा बरा होतो? ऑप्शन 1 मोसंबी, ऑप्शन 2 कलिंगड, ऑप्शन 3 सीताफळ, ऑप्शन 4 डाळिंब. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 डाळिंब. तर डाळिंबाचा रस पिल्याने मुतखडा बरा होतो, तसेच रक्त वाढण्यासही मदत होते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. धन्यवाद.